कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। लागला कॉल? लागला काय? लागला का? तुम्ही जा इथून, मी सांगितलं ना तुम्हाला, मला नाही बोलायचंय तुमच्याशी। शेम टू यू। तू जा इथनं। तुला कळत कसं नाही तुझी या घराला गरज नाही म्हणून? हा? तू जा इथनं। आणि कसं आहे, पुरुषाचं मन हाय, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायला येळ लागत नाही। मी ओळखते माझ्या नवऱ्याचं मन। हा, मी ओळखते माझ्या नवऱ्याचं मन। तुम्ही नका सांगू मला। अगं अजून तुला काय पुरावा पाहिजेलाय? काय पुरावा पाहिजेलाय? बोल की। अग तू जा इथनं। नाही जाणार मी। कायद्यानं आणि धर्मानं मी अधिपतींची बायको आहे, मी नाही जाणार इथून। ए, कायद्याची टिमकी माझ्या समोर नाही वाजवायची। हा, कायदा ताईच्या घरी पाणी भरतोय, पाणी। कळलं काय? आणि तू जा बरं इथनं, जा इथनं। निघ। नाही काय? नाही, तू अशी नाही ऐकणार का? चल चल, अवदास आहे तू। निघ इथनं, निघ तू, निघ। सोडा मला। माझी वाट लावायला निघाली होतीस ना तू? देवीने आज तुझीच वाट लावली आहे। तू आम्हासनी घराबाहेर काढायला निघाली होतीस? बघ, तुला तुझ्याच नवऱ्यानं घराबाहेर काढलंय। यालाच म्हणतात स्वतःच खणलेल्या खड्ड्यात स्वतःच पडणं। दुर्गे सोड। देवाला साकडच घातलंय बघा। आधिपत्याने सुनबाईचं भांडण मिटू दे, दोघंही एकत्र येऊ दे। अरे आजी, चारू सर, तुम्ही इथे कसे काय? तुम्ही इथं कशा? आज संक्रांत आहे ना, म्हटलं देवीचं दर्शन घेऊयात आणि ओटी भरूया म्हणून आले होते। आम्ही बी दर्शनाला चालू। हो ना। कशा आहात आजी? सर कसे आहात? तब्येत वगैरे ठीक आहे ना? तब्येत ठीक आहे माझी, पण तुम्ही सर वगैरे का म्हणताय? आपण एका कुटुंबाचा भाग आहोत। हा वय की, तुम्ही इनबाई आहात आमच्या। तुम्ही माझ्या बहिणीसारखे आहात, तुम्ही दादा म्हणा मला। बरं आजी, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। पाया पडते दादा। कसं आहे, घरी सगळं ठीक आहे ना? घरात चैतन्य उरलंय कुठे ताई? अक्षरा नाही ना घरी? ताई आम्हाला माफ करा, आमच्यामुळं अक्षराला तुम्हाला खूप त्रास झाला। पण बस झाला आता, या दोघांची भांडणं मिटली पाहिजेत बघा, दोघंही एकत्र आलं पाहिजेत। अहो हो आजी, आता दोघं एकत्र येणारच ना। म्हणजे आम्ही त्यासाठी प्रयत्न करतोय, पण अक्षरा आणि अधिपती ऐकतात कुठे? ते दोघं ना एकमेकांशी बोलतायत ना फोन करतायत, त्यांनी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे ना। हो, पण आता अक्षराने घेतलाय ना इनिशिएटिव्ह। म्हणजे हो, अक्षरा आज गेली आहे अधिपतींना भेटायला। अगं बाई वय काय? हो, कुठे भेटणार आहे दोघं? अहो तुमच्याच घरी। अक्षरा आमच्या घरी गेली? खरं का काय? अहो आजी, मी खोटं कशाला सांगेल? अक्षरा आणि तिचे बाबा गेलेत ना आज भेटायला अधिपतींना। दोघं भेटतील, बोलतील, सगळं ठीक होणार आहे। काळजी नका करू, आज त्यांचं भांडण मिटेलच। हे भांडण मिटायलाच हवं ताई। चल अक्षू, आता इथे एक क्षणही थांबण्याचा अर्थ नाहीये। बाबा, हे घर माझं आहे। सांगितलं ना हो तुम्हाला होत। अधिपतींना भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही। आणि तुम्ही इथं असेपर्यंत अधिपती काही येणार नाहीत। मॅडम, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका। आमच्या मध्ये आता तुमचं असं काही राहिलेलं नाही। हे बघा, आम्हाला ठाव आहे तुम्हाला हे समज पचवायला जड आहे, तुम्हाला त्रास होणार आहे, पण एक सांगू काय, तुम्ही या घरात आलात का नाही तेव्हाच आम्ही तुमच्या नात्याची एक्सपायरी डेट लिहून ठेवली होती।
आम्हाला ठाव होतं हे नातं काही टिकायचं नाही. काय तुम्हाला तरी नातं नगच होतं, पण आमच्या अधिपतीनं काही कळत नव्हतं. पण आता आता हवंय आ? हवंय मला नातं. काय हवंय असं तुमच्या वागण्यात तर कधी वाटलं नाही हो. मॅडम मी काही चुकीचं नाही वागलीये. काय सांगताय चुकीचं नाही वागले? नवरा हवा सासू न ग, असं कुठं असतंय वय? तुम्ही माझ्या सासू नाही आहात. बरोबर आहे, आम्ही तुमच्या सासू नाही, कारण तुम्ही आमच्या अधिपतींची बायको नाही. अधिपती आम्हाला आई मानतात, तुम्हाला बायको मानतात का नाही ह्यो सवाल आहे. तुम्ही आमच्या घरात आलात तेव्हाच आम्हाला कळलं होतं तुम्ही डोईजड होणार. काय आधी प्रेमाच्या धुंदीत अधिपतीनं हे सगळं तुमच्याबद्दल काय कळलं नाही. कसं आहे, जेव्हा माणूस बरोबर राहायला लागतो तेव्हा त्याला त्याचा खरा स्वभाव कळतो. तुम्ही स्वतःचं म्हणणं खरं करणारे हायसा, डोसक्यावर नाचणारे हायसा. आमच्या अधिपतीनं असली बायको कधीच नग होती. हा पण काय आता हे समजत ते तुम्हाला स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. मग त्यांनी आमचं निमित्त पुढं केलं आणि तुम्हाला घराबाहेर जायला सांगितलं. बघा मॅडम, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाही, मला अधिपतींशी बोलायचंय. आमचं ऐका, तुमच्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत आम्ही. मनानं सोडून द्यावं, पुढं जावं, आपली आब आपणच राखावी. हे तुम्ही नका सांगू मला. तसं असलं असतं तर तुम्ही हे घर सोडून कधीच गेला असता. तर ना आता ही लई बोलायली आता आई. हिचं तर आता मुद्दाच पाडते मी. दुर्गे सोड. नाही ताई, आज मी हिला सोडत नाही. दुर्गे सोड म्हणलं नव, सोड त्यांना. नीट सांगितलेलं तुम्हाला कळत नाही. आता थांबलाच हायसा, आता एक ऐकून जावा. आम्ही या घरातून बाहेर गेलो नाही कारण अधिपतीनं आम्ही जायला नग होतो, आणि तुम्ही या घराबाहेर गेलात कारण अधिपतींना तुम्ही या घराबाहेर जायला हवा होता. कळलं काय? हो जयदेवराव, या तुमच्या लेकीला इथून, आणि थोडा जरी स्वाभिमान असेल तर परत आमच्या दारात येऊ नका. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.